नमस्कार, मी धनंजय गावडे. आम्ही शेतकरी समृद्ध कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या वेळी आपण चंद्रकांत फोंडेकर यांच्या चाफा लागवडीची पाहणी केलेली होती आणि सुंदर अशी चाफा लागवड त्यांनी केलेली होती आणि त्याचं ते अर्थार्जन त्यांचं ह्या चाफ्यावर चालत असताना त्यांनी या ठिकाणी गुलाबाची सुंदर अशी बाग केलेली आहे. आपण या ठिकाणी आत्ता गुलाबाची ही त्यांची सगळी लागवड जी आहे त्या लागवडीतून चालत आहोत. अशी सुंदर अशी ही लागवड त्यांनी केलेली आहे आणि त्याचं हे उत्पन्न हे ते घेत असतात आणि ह्या उत्पादनातून त्यांचं अर्थार्जन चालत आहे. हे गावठी गुलाब आहे आणि छान असा आकर्षक गुलाब, त्याला वासही सुंदर येतो. मोहून टाकणारं हे लाल गुलाबी रंगाचं थोडंसं गुलाब आहे आणि आपण आत्ता त्यांच्याशी भेट घेणार आहोत. बरीच वर्ष ते ह्या गुलाबाच्या व्यवसायात, ही आत्ता 2 वर्षाची त्यांची गुलाबाची झाडं आहेत आणि ते आपल्यासोबत आता आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. नेमके आज ते बागेत पण आहेत. ते गावठी गुलाब आहे ते काढताना आपल्याला ते दिसत आहेत. आपण त्यांच्याशी हितकूच करूया. नमस्कार फोंडेकर साहेब. नमस्कार, माझं नाव चंद्रकांत वसंत फोंडेकर, राहणार कुंभारमाठ, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. मी इथे गेली 20 वर्ष ही गुलाबाची बाग करत आहे. आता ही समोर जी झाडं आहेत ती 2 वर्षाची रोपं आहेत. माझी या ठिकाणी 200 झाडं आहेत गुलाबाची. सोबत माझा मुलगा मदत करतो मला आणि ही सर्व फुलं मालवण मार्केटला विकली जातात. या 2 झाडामध्ये 2 मीटरचं अंतर आहे आणि 2 बाय 2चा खड्डा केलेला आणि ही बाग पूर्ण कातळावर माती टाकून केलेली आहे. ही लाल गुलाबाची बाग आहे आणि मार्केटला या लाल गुलाबाचा खूप असल्यामुळे मार्केटिंग आणि गणपतीला वगैरे लाल फुल इथे चालतं लोकल आणि याला बाकी कीड वगैरे काय प्रकारचं कीड वगैरे याला लागत नाही आणि मार्केटिंग याला पुष्कळ आहे आणि वर्षाचे 12 महिने याची उत्पन्न चालू असतं. साधारणतः वर्षभर चालू असतं. मध्ये एखादा आठवडा गॅप आला तर येतो, बाकी वर्षभर याचं उत्पन्न चालू असतं. फांदीची नवीन रोपं तयार करायची असेल तर अशी मुळं आलेली फांद्या आम्ही कट करतो आणि ते मुळं आलेल्या कंटिन्यू पाऊस लागला ना 2-4 दिवस की अशी ही मुळं येतात त्याला. मग फांद्या आम्ही साधारण 1.5 ते 2 फुटाच्या कट करतो आणि त्याची रोपं बनवतो. ही अशा प्रकारे मुळं आलेली रोपं आम्ही लावतो आणि जेणेकरून याची पटकन जोर येतो या फांद्यांना आणि व्यतिरिक्त दुसऱ्या पण फांद्या लावतो त्याला जरा जास्त दिवस जातात. हे 10-12 दिवसात झाड तयार होते. हे असे कटिंग करतो त्याला. प्रकारे खड्डा केलेला आहे. हे कातळ असल्यामुळे माती टाकून हा खड्डा केलेला आहे. त्याच्यात सुकत शेणखत टाकून त्याच्यात रोपं लावणार आहोत. ही मुळं आलेली रोपं आहेत. साधारण एका खड्ड्यात 4 लावतो. त्याच्या व्यतिरिक्त ह्या फांद्या लावतोय. त्याला आता माती टाकून खड्डा पूर्ण करणार आहे. अशा प्रकारे ही रोपं लावलेली आहेत फांद्या आणि हा मध्ये जो भाग आहे तो उंच करतो, कारण पावसात पाणी साठून रोपं खराब होऊ नये म्हणून. मधला भाग आहे जो तो उंच करतो, लेवलपेक्षा वर करतो त्याला. ही आता साधारण फांद्या कट करून लावल्यावर 20 दिवस झालेले आहेत आणि त्याला आता फुलं पण यायला सुरुवात झालेली आहे. फांद्या कट केलेल्या आहेत. फांद्या कट करून ही नवीन रोपं बनवलेली आहेत. त्याला महिन्यातून 2 वेळा असं शेणखत व गांडूळ खत दिलं जातं. त्याच्यामुळे फुलांची वाढ जोमाने होते व झाडंसुद्धा मजबूत होतात. याला रासायनिक कातळावर असल्यामुळे याला रासायनिक खताचा वापर मी करत नाही. मी पहाटे 3 वाजल्यापासून करतो आणि साधारण मार्केटला ही फुलं 6:30-7 वाजता घेऊन मालवण मार्केटला जातो.
ह्याची आता मी छाटणी 1 महिन्यापूर्वी केलेली आहे आणि आता छाटणी करून मस्तपैकी त्याला कळे आलेले आहेत, पालवी मस्तपैकी आहे आणि फुलं पण सुंदर आलेली आहेत त्याला. गणपतीला हे जास्त करून फुल वापरतात. सुगंधात तुम्ही टेबलावर जरी ठेवला 10-15 फुलं पाण्यात तरी पूर्ण परिसर तो सुगंधमय होऊन जातो. साधारण ही दिवसाला 1,500 फुलं मिळतात त्याची आणि ही सर्व फुलं मालवण मार्केटला जातात. हे एक फुल साधारण ₹1.5 विकलं जातं. एका फुलाचा दर ₹1.5 सरासरी आहे ते. या ठिकाणी आत्ता चंद्रकांत फोंडेकर यांची गुलाबाची लागवड पाहिलेली होती. साधी सोपी सहज पद्धतीनं ही केलेली गुलाबाची लागवड आहे. फारसे कष्ट नाहीत, कोणतीही कीड आणि रोग हे फारसे याच्यावर येत नाहीत आणि शेतकऱ्याला हे सहज भरपूर पैसा मिळवून देणारे हे पीक आहे आणि याला मागणीसुद्धा खूप चांगली आहे. साठी हे फूल प्रसिद्ध आहे. तसेच याचा गुलकंदसुद्धा चांगला होऊ शकतो. ह्या फुलाला मोहून टाकणारा असा सुगंधी वास आहे. त्याच्यामुळे आणि कोणत्याही वातावरणात येणारे हे पीक आहे. कातळावर मी गुलाबाची बाग केलेली आहे. आता सध्या माझं वय 70 आहे. तर तरुण पिढीला ज्यांना नोकरी धंदा नाही त्यांनी या क्षेत्रात जर उतरलं तर याला मार्केट पण भरपूर आहे. गोवा किंवा मालवण वगैरे अशा प्रकारे याची विक्री चांगल्या प्रकारे होते आणि कमी ते महिन्याकाठी 25,000 ते 30,000 सहज मिळून जातात. त्याच्यामुळे या धंद्यात तरुण पिढीने उतरलं ज्यांना नोकरी धंदा नाही आहे तर ते फार चांगलं होईल. धन्यवाद.